एमपीएससी मध्ये क्रांतिकारक बदल झालेले आहे. अनेक पद एमपीएससी कडे गेलेले आहेत, परंतु अजूनही अशी काही पद आहेत की जी एमपीएससी कडे गेलेली नाही. त्यांच्यासाठी सरळ सेवा परीक्षा होणार आहे. त्यांच्यासाठी टीसीएस आयबीपीएस याच ज्या आहेत तर त्या परीक्षा घेणार आहेत. तर त्या अशा कोणत्या परीक्षा असणार आहे, कोणते डिपार्टमेंट असणार आहे, कोणता विभाग असणार आहे, सर्वांविषयी माहिती मी तुम्हाला डिटेलमध्ये सांगणार आहे. म्हणून तुम्ही हा व्हिडिओ शेवटपर्यंत पूर्ण बघावा. नमस्कार मित्रांनो, मी गणेश मानकर इग्नाइट अकॅडमीच्या प्लॅटफॉर्मवर तुम्हा सर्वांचे स्वागत करतो. बघा कोणती पद एमपीएससी मधून आउट झालेली आहेत की ज्यांना एमपीएससी ला स्थान दिलेलं नाही आणि ती परीक्षा आपली सरळ सेवा मार्फतच होणार आहे. महाराष्ट्र टेक्निकल सर्व्हिसेसच्या माध्यमातून ग्रुप ए, ग्रुप बी, ग्रुप सी मोठ्या प्रमाणावर जाहिरात येणार आहे. परंतु जाहिरात येण्यासाठीची प्रोसेस जी आहे, आता जी आर आला, आता बिंदू नामावली येईल, सेवा प्रवेश नियम येतील, परीक्षा योजना येईल, अभ्यासक्रम येईल, या सगळ्यांविषयी माहिती तुम्हाला मित्रांनो एकाच चॅनलवर मिळणार आहे. म्हणून तुम्ही या चॅनलला आजच सबस्क्राईब करून ठेवा, सोबत बेल आयकॉन पण दाबून ठेवा. तुमचा काही एवढा लॉस नाही आहे, परंतु फायदा असा होईल की तुम्हाला सगळ्या काही गोष्टी वेळेवर ज्या आहेत तर ते कळणार आहेत. ओके, बघा हा नवीन जी आर आलेला आपला 5 मे 2026 चा 231 पेजेसचा जी आर आहे. ओके, याच्यात बरेच म्हणजे भरती प्रक्रियेत सुसूत्रीकरण आणि सुधारणा करण्यासंदर्भातला जी आर आहे. म्हणून प्रत्येक डिपार्टमेंटला व्यवस्थित पद्धतीने माहिती व्हावी म्हणून आपण अनेक व्हिडिओची सिरीज तुमच्यासाठी घेऊन आलेलो. आता आपण पाहिलं कोणती कोणती पद आतापर्यंत मी तुम्हाला काही पद सांगितलेली आहेत. आता कोणती पद भरली जाणार नाही लक्षात घ्या. मेन म्हणजे काय, मनपा एमपीएससी कडे दिलेली नाही आहे. मग आपल्याला जी सगळ्यात मोठी जाहिरात येते ती म्हणजे बीएमसी ची. आपण तयारी करतो पीएमसी ची, त्यांच्यानंतर आपण तयारी करतो पिंपरी चिंचवड साठी, मग आपण तयारी करतो नाशिक साठी, छत्रपती संभाजीनगर, अमरावती, नागपूर, अशा अनेक ज्या मनपा आहेत ना मित्रांनो, त्यांच्यासाठी एमपीएससी परीक्षा घेणार नाही. त्यांच्यासाठी त्यांची मनपा जे काही कंपनी ठरवेल तीच कंपनी घेणार आहे. म्हणून पहिलं काय येणार आहे लक्षात घ्या, काय येणार आहे पहिलं, मनपा की ज्याची परीक्षा एमपीएससी घेणार नाही त्या सरळ सेवेमार्फतच होतील. मग त्या टीसीएस कडून होतील, आयबीपीएस कडून होतील किंवा तिसरी कुठलीही कंपनी ते ठरवू शकतात. आता त्यांच्यावर बंधन नाही की टीसीएस आयबीपीएसच घेतलं पाहिजे, ते कुठलीही कंपनी घेऊ शकतात, हे लक्षात घ्या. दुसरं जे महत्वाचं आलेलं आहे लक्षात घ्या, नगर परिषद हे पण एमपीएससी कडे गेलेलं नाही मित्रांनो, हे पण एमपीएससी कडे गेलेलं नाही. हे पण येणाऱ्या कालावधीत टीसीएस आयबीपीएस काही जे असेल त्यांच्या मार्फतच ते भरती जे आहेत तर ते करतील. त्याच्यानंतर आणखी एक डिपार्टमेंट गेलेलं नाही बरं का, मला वाटलं होतं ते गेलं पाहिजे होतं. एमजेपी, महाराष्ट्र जीवन प्राधिकरण, हे देखील एमपीएससी कडे गेलेलं नाही. आता नुकतीच याची परीक्षा झालेली, अजून रिझल्ट पण नाही लागला, तरी पण ते डिपार्टमेंट त्याला घ्यायला पाहिजे होतं, परंतु त्यांनी तिथं दिलेलं नाही. सोबत त्यांनी इथं काय केलं माहितीये का, जी महामंडळे आहेत ती घेतलेली नाही आहेत, महामंडळे. मग त्याच्यामध्ये आपले एमआयडीसी बघा, एमआयडीसी ची जाहिरात येते, तर ती देखील त्यांनी तिथं एमपीएससीच्या कार्यक्षेत्रात घेतलेली नाही, हे लक्षात घ्या तुम्ही. त्यांनी तिथं घेतलेली नाही. मग माडा असेल, त्याच्यानंतर माडा पण आहे बा आपला, हे पण नाही मित्रांनो, हे पण एमपीएससीच्या कार्यक्षेत्रात त्यांनी दिलेले नाही. मनपा आहे, नगर परिषद आहे, एमजीपी आहे, महामंडळ आहे. त्याच्यानंतर मेन जेडपी पण नाही दिलेलं आहे, जेडपी जिल्हा परिषद, हे पण एमपीएससी कडे त्यांनी तिथं दिलेलं नाही. म्हणजेच काय, कुठलीही स्थानिक स्वराज्य संस्था त्यांनी एमपीएससी कडे दिलेली नाही, त्यांनी स्वतःच त्यांना घ्यायला जे आहे तर ते सांगितलेलं आहे. ओके, तर एवढी सगळ्या काही गोष्टी ज्या आहेत ना तर त्या स्वतःच त्यांचे डिपार्टमेंट घेतील. अशा अनेक बरेच गोष्टी असतील. फॉर एक्झाम्पल इलेक्ट्रिकलच्या बाबतीत जे काही महावितरण वगैरे असेल, महावितरण, महाट्रान्सको, तर त्या देखील कंपन्या इथं घेणार नाहीत. याची काळजी तुम्ही इथं जी आहे तर ती घेतली पाहिजे. ते देखील एमपीएससीच्या कार्यक्षेत्रात नसणार आहे. यांच्यासाठी सेपरेट भरती जी आहे तर ती होणार आहे मित्रांनो. आणखी काही अपडेट असेल मी तुम्हाला सांगणारच आहे. लक्षात घ्या, 5 मेला जी आर आलेला आहे, 20 मे पर्यंत सेवा प्रवेश नियम सांगितलेले आहेत, 5 जून पर्यंत बिंदू नामावली सांगितलेली, आणि पुढील टप्पा आणखी काही परीक्षा योजना, सगळ्या काही गोष्टी तुम्हाला आपल्या या चॅनलवर मिळणार आहेत. म्हणून तुम्ही हे चॅनल आजच जॉईन करून ठेवलं पाहिजे. भेटूया पुढील व्हिडिओमध्ये. तोपर्यंत जय हिंद, जय महाराष्ट्र, धन्यवाद.